लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठी बातमी आहे महिलांनो. सर्वात अगोदर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मोठी बातमी काय आहे. तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलचं नाव आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला क्लिक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या माध्यमातून तुम्हाला अशी नवनवीन अपडेट्स मिळत राहील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मागील महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली प्रसिद्ध झाली आहे. अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून त्याचे त्यांच्या खात्यात पैसेसुद्धा जमा झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने जुलै महिन्यात राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती. 1500 रुपये त्यांच्या अकाउंटला टाकून सर्वांच्याच लाडकी बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा केले होते. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये अशी घोषणा करण्यात आली होती. हप्ता म्हणून 2100 रुपये प्रत्येक महिलाला मिळणार असं महिलांना वाटत होतं. परंतु आता सुद्धा ही योजना अशीच चालू आहे. परंतु सर्वच महिलांच्या अकाउंटवर फक्त आता 1500 रुपये मिळत आहेत. कारण की अजून आर्थिक अधिवेशन झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे, जोपर्यंत आर्थिक अधिवेशन होत नाही तोपर्यंत 2100 मिळणार नाही. प्रत्येक महिन्याला सध्या 1500 रुपये मिळणार आहे. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच महिला कल्याण व बाल विकास मंडळ यांनीही सुद्धा हे स्पष्ट केलं आहे. या संदर्भात राज्य सरकारने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारने या निर्णयामुळे सध्या लाभ घेणाऱ्या 25% महिलांचे अर्ज बाद केले आहे. महिलांना लक्ष द्या, 25% महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दरमहा सरकारचे 900 कोटी रुपये वाचू शकतील. समजून घ्या, 900 कोटी रुपये सरकारचे याच्यापासून वाचू शकतात असं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्वच महिलांनी लक्ष द्या. आता सर्वांनी बघा व्हिडिओकडे आणि बघा, आता इन्कम टॅक्स ज्या पण महिला भरतात अशा महिलांना आता या योजनेचा लाभ होणार नाही असं गव्हर्नमेंटकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही अपडेट समोर येत आहे. त्याचसोबत PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता महिलांनाच या संदर्भात निर्णय घ्यावा लागणार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय संजय गांधी निराधार योजना बघा महिलांनो, सर्वात अगोदर बघून घ्या. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल अशा महिलांना सुद्धाही लाडका बहीण योजनेचा लाभ आता होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 25 लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. तर नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 84 लाख महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे असं गव्हर्नमेंटकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महिलांनो, ज्या महिला या योजनेचा लाभ घेत होतात, किसान PM योजना आणि नमो योजना, अशा शेतकरी महिलांना सुद्धा आता या योजनेचा लाभ होणार नाही. मागील महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली प्रसिद्ध झाली आहे. अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून त्यांच्या खात्यात पैसेसुद्धा जमा झालेत. असे असताना तर राज्यातील लाडक्या बहिणांच्या महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तुम्हाला अगोदर सांगत होतो की खूप मोठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात वाढ झाल्यामुळे राज्यात राजकोषीय तूट 2 लाख कोटींच्या पुढे. महिलांनो, आकडा बघा, 2 लाख कोटींच्या पुढे गेली आहे. राज्यात आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आलेली आहे. तर हा होता व्हिडिओ, ही होती अपडेट. आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही तर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर मी पुन्हा सांगतो, अशा कोणत्या महिला असतील तर नमो शेतकरी आणि PM किसान योजना लाभ घेणारे, तसेच संजय गांधी निराधार योजना, अशा महिलांना आता लाभ मिळणार नाही. तसेच PM किसान योजना असू द्या किंवा ज्या महिला टॅक्स भरतात किंवा ज्या महिलांकडे 4 व्हीलर कार आहे अशा महिलांना आता या योजनेचा लाभ होणार नाही असं सरकारने स्पष्ट केले आहे. असं मी म्हणत नाही आहे माझ्या चॅनलच्या माध्यमातून, पण ही अपडेट आता सरकारकडून देण्यात आली आहे. जर तुम्हाला अशीच अपडेट आवडत असेल लाडकी बहीण योजनेचे तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून